लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की आता सर्वच जण इथे हॉलमध्ये बसलेले असतात. आशा इथे नाश्त्याच्या प्लेट वगैरे उचलत असते. तेव्हा विक्रम इथे नंदिनीला म्हणतात, नंदिनी खरंच खूपच मस्त असा तो उपमा केला होतास बघ, आणि बरं झालं तू केलास, कारण की तू त्यात काजू वगैरे टाकले होतेस प्लेटमध्ये. मला निदान 4 काजू तरी भेटले बघ, नाही तर तुझ्या सासूची मजल वाटाण्याच्या पुढे काही जात नाही. तेव्हा इथे माननी म्हणत असते की विक्रम, तुम्हाला जस्ट एक सांगून ठेवते, माझ्या सुना माझ्या शब्दाबाहेर अजिबात नाहीत बघा, आणि जास्त जर बोललात ना तर हा उपमा देखील तुम्हाला पुढच्या वेळेस भेटणार नाही. तेव्हा इथे विक्रम म्हणतात, नाही नाही, सॉरी, माफ करा मला, माफ, पुढच्या वेळेस अजिबात असं काही म्हणणार नाही बघा. ताई ते मानाने म्हणते, हे ठीक आहे, जाऊ द्या, पण मात्र मला देखील खूप बरं वाटलं बघा, कित्येक दिवसांनी मला आयता नाश्ता भेटला, त्यामुळे खूप छान वाटलं मला आज. आता इथे माननी असं देखील म्हणते, नंदिनी तुझ्या हातचं मटण वगैरे खायचं आहे बघ मला, जीवा जा बरं तू मटण घेऊन ये. तेव्हा इतक्यातच आता इथे पार्थ आलेला असतो. तेव्हा इथे विक्रम पार्थला म्हणतात, आला बघा बोक्या, असं म्हटल्यावर खरं तर इथे सर्वच जण हसत असतात. तेव्हा इथे विक्रम म्हणतात, अगं नंदिनी जाऊ दे, होऊनच जाऊ दे, कारण की आणायचे तुझे आई बाबा देखील आलेले आहेत, त्यामुळे होऊ दे मटणाचा छान असा रस्सा. आणि काय कर माहिती आहे, तू थोडा रस्सा पी देखील, म्हणजे तुझा घसा जो बसलाय ना तो बरोबर होईल बघ, आणि छान असा मटणाचा रस्सा आणि तांदळाच्या भाकरी कर. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, मी मटणाचा रस्ता तर करते, मात्र मी ज्वारीच्या भाकरी करू का? तेव्हा इथे विक्रम म्हणतात, काय म्हणालीस तू, काय म्हणालीस? तेव्हा इथे माननी म्हणते, अहो ज्वारीच्या भाकरी करू का अशी म्हटली ती. तुम्हाला माहिती आहे का, कुणाला तरी ज्वारीच्या भाकरी फार आवडतात म्हणून. होय रे जीवा, कुणाला आवडते ज्वारीची भाकरी? तेव्हा इथे विक्रम म्हणतात, बघ बघ माननी, तुझ्या लक्षात होतं का हे बघ, नंदिनीच्या सर्व काही लक्षात असतं, जीवाला काय आवडतं काय नाही. आता इथे माननी म्हणते, हो मग माझ्या सुना आहेतच तशा. अगं आशा, तू आणली का नाही पिशवी, असं म्हणून आता इथे माननी ओरडलेली असते. इथे आशा इतक्यात आता पिशवी देखील घेऊन आलेली असते. आता तितक्यातच इकडं खरं तर धनंजय म्हणतात, खरं तर आम्हाला त्या मटणात घेऊ नका, कारण की मला जावं लागेल. आता इथे विक्रम म्हणतात, काय धन्या असं काय करतो, अरे खाऊनच जा की आता. तेव्हा मात्र धनंजय म्हणतात, नाही मला महत्त्वाचं काम आहे, आणि नंदिनी चला आता, कारण की तू सर्वांसाठी आता इथे उपमा बनवला, चहा वगैरे झाला आहे, सर्व काही गोष्टी झाल्या आहेत, त्यामुळे आपण निघायला हवं. आता इथे नंदिनी म्हणत असते, हो बाबा चला. असं म्हटल्यावर खरं तर सर्वच जण नंदिनीकडे खूप आश्चर्याने पाहत असतात की आता नंदिनी जाणार का काय. तेव्हा इथे खरं तर धनंजय विक्रांतला म्हणतात, चला आता आम्ही येतो. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, हो चला मी तुम्हाला गेटपर्यंत सोडवते. तेव्हा इथे धनंजय म्हणतात, तुझं काय काम आहे इथे, आता तू कुणासाठी इथे थांबणार आहेस? तेव्हा इथे खरं तर आता इथे मध्ये पुढाकार घेतात ते म्हणजे विक्रम म्हणत असतात, काय असं काय म्हणतो धन्या तू, कुणासाठी काय? काव्यासाठी थांबेल? अरे आम्ही घरात सर्वजण आहोतच काव्याची काळजी घेण्यासाठी, मात्र बहिणीने काळजी घेतलेली तिला फार आवडेल ना, राहू दे पोरीला इथंच, असं इथे विक्रम म्हणत असतात. असेही आमच्या घरात बरेच जण पेशंट आहेत, त्यांना गेट वेल सून असं म्हणण्याची खरंच गरज आहे. आता इथे खरं तर इशारा खरं नंदिनीला कळाला असतो. तेव्हा इथे शारदा म्हणते, चला आपण निघूया. आता इथे मानाने म्हणते, नाही ना हो, थांबा की, मटण खाऊनच जा की आता. आता इथे शारदाला खरं थांबायचं असतं, मात्र धनंजयमुळे खरं तिला इथे निघायची वेळ आलेली असते. ती म्हणत असते की नाही आम्ही निघतो, ह्यांना काम आहे, त्यामुळे चला, असं म्हणून खरं तर आता नंदिनी धनंजयला आणि शारदाला इथे सोडायला गेलेली असते. आता इथे विक्रम लगेच म्हणत असतात की दोन्ही सुना घरात, दोन्ही हे टोनगे घरात. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, अरे बाबा काय म्हणताय मला? तेव्हा इथे विक्रम म्हणतात, अरे मटणाचा बेत दुपारी भारी असा, चला छान अशी आंघोळ करूया. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, काय बाबा तुम्ही आणखी आंघोळ केली नाही का? आता इथे लगेच विक्रम म्हणतो, अरे पु ल देशपांडे काय म्हणून गेले? तेव्हा पार्थ म्हणतो, काय? इथे आता खरं तर विक्रम म्हणतच असतात पुढचं. तेव्हा लगेच माननी म्हणते, बस झालं तुमचं, अपुरे झालं, पहिले आता आंघोळ करून घ्या. तेव्हा इथे विक्रम म्हणतात, हो रे बाबा जातो, नाहीतर ही मला दुपारी मटण देखील खाऊन द्यायची नाही. असं म्हणून खरं तर माननी आता किचनमध्ये गेलेली असते आणि विक्रम इथे त्यांच्या रूममध्ये गेलेले असतात. खरं तर इथे शांत असा जीवा इथे उभा असतो. आता इथे पार्थ म्हणतो, तुझं काय? तेव्हा इथे जीवा म्हणतो, काही नाही, माझं काय, मटण घेऊन येतो ना, आता काय करणार? तेव्हा इथे पार्थ म्हणतो, जाऊ दे, पिशवी घे माझ्याकडं आणि मी जातो. मी माझ्या बायकोला वेळ दिलेला आहे, आता तू तुझ्या बायकोला वेळ दे. तेव्हा इथे जीवा म्हणतो, असं काही नाही आहे, ती कशाला थांबली काय माहिती आहे मला. तेव्हा इथे पार्थ विचार करतो, ह्याला सर्व काही इथे सांगितलं पाहिजे, नंदिनी काय म्हटली. तेव्हा इथे पार्थ खरं तर जीवाला सर्व काही सांगतो, जे हॉस्पिटलमध्ये नंदिनी धनंजय समोर बोललेली. आता हे सांगितल्याबरोबर खरं जीवाला धक्का बसतो. जीवा म्हणतो, काय ती बाबांसमोर एवढं काही बोलली? काय पण नको बोलू, खोटं बोलतोस. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, अरे मी कशाला खोटं बोलू, खरंच हे सर्व काही ते नंदिनी धनंजय समोर म्हटलेली आहे. आता जीवाला खरं पार्थ इथे म्हणत असतो की, अरे जीवा, तुझी जे काही तू नंदिनीसाठी केलंस त्याची त्यांना कदर आहे, पण मात्र तुला माहिती आहे का, आम्ही मोठी भावंड आहोत,
आईवडिलांना उलट उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळे हे सर्व काही होत आहे. तू समजून घे ना त्यांना. ही गैरसमजाची धूळ आता पुसून काढ. दे सोडून सर्व काही आणि माफ कर नंदिनीला. हे म्हणतच असताना खरं इकडनं आता नंदिनी आल्याबरोबर इथे पार्थने काढता पाय घातलेला असतो. आता इथे फक्त जीवा आणि नंदिनी असतात. आता इथे ह्यांना दोघांना बोलायचं देखील नसतं, कारण की जीवा तर इथे नंदिनीवर रुसलेला असतो, रागवलेला असतो. तेव्हा इथे लगेच जीवा म्हणतो, ही काव्याची रिपोर्टची फाईल आहे असं म्हणून तो फाईल उघडून बसतो. आता इथे नंदिनी देखील त्याच्या जवळ जाते आणि म्हणत असते की ही सुटकेसमध्ये काय आहे. तेव्हा इथे जीवा म्हणतो काव्याचे कपडे आहेत. तेव्हा लगेच नंदिनी उचलते ती कपड्याची बॅग आणि टेबलवर ठेवते आणि म्हणत असते की ह्यातले कपडे धुवावे लागतील. आता हे सर्व काही यांचं इथे सुरू असतं. तितक्यातच इथे मागणं माननी आलेले असते. इथे माननी म्हणते काय करताय आणि हो जीवा तू म्हणतं नानाला गेला नाही का. तेव्हा इथे जीवा म्हणतो नाही दादा गेलेला आहे. बेस्ट झालं की मग मी तर काय म्हणते, तुम्ही दोघं खरंच रात्रभर जागे असाल, टेन्शनमध्ये असाल, त्यामुळे तुमची झोप देखील नीट झाली नसेल. त्यामुळे तुम्ही काय करा, फ्रेश व्हा आणि रूममध्ये जा आणि आराम करा. रूममध्ये जा म्हटलं की आता खरं तर नंदिनी आणि जीवा मान्यच्या चेहऱ्याकडेच पाहत असतात. आता इथे नंदिनी म्हणते नाही आई, हे काव्याचे कपडे वगैरे आहेत, मी ते धुवायला टाकते. तेव्हा इथे माननी म्हणते अजिबात नाही, इकडं दाखव ती बॅग, माझं मी ते बघून घेते, तू मात्र जा आराम करा. तेव्हा इथे आता माननी कपडे काढत असते, मात्र हे दोघे इथे उभाच असतात. आता इथे जीवा विचार करतो, खरंच नंदिनी माझ्याबद्दल बाबांसमोर हे सर्व काही बोलली असेल, हे सर्व काही खरं असेल का, दादा जे काही म्हटलं ते खरं असेल का. आणि परत विचार करतो, पण माझ्यासमोर कुठे म्हटली आहे ती, माझ्यासमोर म्हटली ना मग बघूया तिला माफ करायचं आहे की नाही. आता नंदिनी देखील इथे मनातच म्हणत असते, आता पसारेवाला मी तुमचा हात नाही सोडणार, तुमच्या डार्लिंगची शपथ आहे तुम्हाला. भाव खाताय, मी पण भाव खाणार, मात्र तुमचा हात अजिबात सोडणार नाही. असं हे खरं तर त्यांच्या मनातच ह्या सर्व काही गोष्टी इथे सुरू असतात. इकडे माननीचे खरं कपडे काढून झाले असतात. ती लगेच म्हणते जा ना, तुम्ही आणखी इथेच उभा आहात. तेव्हा इथे जीवा म्हणतो हे काव्याचे रिपोर्ट आहेत. तेव्हा इथे माननी म्हणते माझं मी ते बघून घेईल, तुम्ही जाताय का नाही. का नंदिनी तुला देखील काव्यासारखं उचलून न्यायचं आहे म्हणून थांबली आहेस का. तेव्हा इथे नंदिनी म्हणते नाही हो आई, असं काही नाही, जातोच आम्ही. असं म्हणून नंदिनी आता पर्स वगैरे अडकवतीन. आता हे रूममध्ये दोघे जातच असतात. आता इकडे माननी खरं त्यांच्याकडे पाहतच असते. तिच्या मनात विचार येत असतात की यांच्या दोघांमधला देखील दुरावा दूर होऊ दे देवा लवकर, जसा काव्य आणि पार्थमधला दूर झालेला आहे. माझे दोन्हीही मुलं सुखात राहू दे, असं ती देवाला इथे प्रार्थना करत असते मनातली मनात. आता इकडे खरं तर नंदिनी आणि जीवा खरं वरती पायऱ्यावरनं जात असतात. इथे छान असं गाणं देखील प्ले झालेलं असतं. हे दोघं एकमेकांना बोलत तर नसतात, मात्र एकमेकाकडं पाहतच असतात. आता हे वरती गेलेले असतात. वरती गेल्याबरोबर खरं जीवानी ते कडी उघडलेली असते, मात्र दरवाजा उघडलेला नसतो. आता बघा इथे दोघांची इथे गंमत चालू असते. दोघं एकमेकांना बोलायचं काय नाव घेत नसतात. आता इथे कडी उघडल्यामुळे आता इथे जीवा म्हणत असतो की मी काय आता हिला इन्व्हिटेशन कार्ड देऊ का. हे सर्व काही मनातच म्हणत असतो बरं का तो. आता इथे आता नंदिनी देखील एवढे वरती आले, आता ह्यांना दरवाजा उघडायला काय झालं आहे असं ती देखील मनातच म्हणते. आता जीवा देखील इथे मनातच म्हणतो मी आता हिला अजिबात काही म्हणणार नाही रूममध्ये चल वगैरे, कारण की 21 दिवस खूप हाजी केली हिची, रिक्षात झोपलो मी. आता नंदिनी देखील मनात म्हणते आधीच तर इतक्या दिवस मी सोप्यावर अवघडून झोपले, मला आता बेडवर झोपायचं होतं. तेव्हा जीवा इथे म्हणतो मला तर बेडवर हात पसरून झोपायचं होतं. तेव्हा लगेच नंदिनी इथे म्हणते मला हात पसरून त्यांना माझ्या हातावर डोकं ठेवायला लावायचं होतं. हे सर्व काही यांच्या मनातले खेळ सुरू असतात. नंदिनी इथे म्हणते पण हे तेव्हाच होईल ना. आता इथे जीवा म्हणतो जेव्हा ही स्वतःहून आतमध्ये दरवाजा उघडून येईल तेव्हा. आता इथे नंदिनी लगेच म्हणते आतमध्ये ये, नाहीतर जा तरी, असं डायरेक्ट म्हणावं तरी ना. असं म्हणून खरं तर तिने आत्ता तोंड उघडलेलं असतं. ती आता इथे म्हणत असते ऐका ना. तेव्हा लगेच जीवा म्हणतो आत्ता आली बरोबर ही लाईनवर, हे देखील तो मनातच म्हणत असतो बरं का. आता इथे नंदिनी म्हणते मी खालीच राहते. तेव्हा जीवा मनातच म्हणतो खालीच राहायचं होतं तर वरती यायची गरजच नव्हती ना हिला, आता मी हिला अडवलं ना तर ही भाव खाईन उगच. तेव्हा इथे नंदिनी देखील म्हणते नंदिनी इथे म्हणते तुम्हीच खाता भाव, सतत आपला इगो कुरघळत राहायचा. मी बाई आहे ना, त्यामुळे सर्व काही सहन करायचं. मीच पुढाकार घेणार का, हा ठोंब्या काही हुकी चू करत नाही. तेव्हा मात्र इकडे जीवा म्हणतो यावेळेस मी अजिबात हिला काही म्हणणार नाही. मी देखील पुरुष आहे, मी देखील माघार घेणार नाही. आज हिला माझ्या मनातलं ओळखून देच. तेव्हा इथे नंदिनी म्हणते मी काय यांच्या मनातलं ओळखू, यांना बी कळू दे की
या चकाचक बाईच्या मनातलं. एवढी साधी गोष्टी जर तुम्ही ओळखली असती तर तुम्ही आज माझ्या मनातलं ओळखलं असतं की मला तुमच्यासोबत राहायचं आहे, यायचं आहे. एवढी साधी गोष्ट ह्यांना कळली नाही. असं म्हणून खरं ती म्हणते जाऊ द्या मी आता जातेच, असं म्हणून खाली ती पायऱ्या उतरत असते. तितक्यातच आता इथे जीवा म्हणतो पलट. नंदिनी इथे थांबलेली असते. जीवा परत मनातच म्हणत असतो पलट की. तेव्हा इथे नंदिनी म्हणते मी लाख पलटेल हो, पण मात्र तुम्ही मला मोठ्याने आवाज तरी द्या की. जाऊ दे असं म्हणून ती खरं तरी इथून निघून गेलेली असते. आता जीवा देखील तिला डोकावून पाहत असतो बरं का. इथं तिला त्याची देखील इच्छा असते की तिने रूपमध्ये राहावं, मात्र दोघाचाही ते इगो आड आलेला असतो. त्यामुळे इथे नंदिनी तर खाली गेलेली असती आणि जीवा देखील